नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल BKMPSC स्टडीमध्ये। तर मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे पोलीस भरती निघालेली आहे आणि 5 मार्च मित्रांनो 5 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होईल, जाहिरात येईल ऑफिशियली। तर मित्रांनो, त्या अगोदर जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रवर्गानुसार किती जागा आहेत त्याची आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि प्रत्येक आपण जिल्ह्याचे मित्रांनो हे व्हिडिओ मित्रांनो कव्हर करणार आहोत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रवर्गानुसार किती जागा आहेत आणि मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रवर्गानुसार किती जागा आहेत हे पाहूनच तुम्ही फॉर्म भरा। म्हणजे मित्रांनो तुम्हाला लागण्याची जास्त मित्रांनो किती किती जागा आहेत ते आपल्यासाठी आपल्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत त्याची मित्रांनो अंदाजा येईल। तर मित्रांनो चॅनलला जास्तीत जास्त मित्रांनो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। म्हणजे जे विद्यार्थी आपले पोलीस भरती मित्रांनो देतात तर त्यांच्यापर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ जाईल। तर पहा मित्रांनो, ह्या ज्या जागा आहेत तर अमरावती ग्रामीणसाठी या जागा आहेत आणि मित्रांनो एकूण ज्या जागा आहेत एकूणचे पदे आहेत तर 198 मित्रांनो जागा आहेत तब्बल। तर पहा मित्रांनो, पोलीस शिपाईसाठी या जागा आहेत। तर एकूण ज्या जागा आहेत अनुसूचित जातीसाठी 26 जागा आहेत, तर अनुसूचित जमातीसाठी मित्रांनो 14 जागा आहेत। तर एकूण ज्या जागा आहेत ते 198 जागा आहेत। तर प्रत्येक मित्रांनो आपण जिल्ह्यावाईज आपण मुंबईचे आणि बाकीचे मित्रांनो ज्या जिल्ह्यावाईज जागा जे आहेत प्रवर्गानुसार ते आपण व्हिडिओ कव्हर केलेले आहेत, तेही तुम्ही चॅनलवरती जाऊन पहा। आणि MPSCच्या ज्या जाहिराती निघतात, सरळ सेवेच्या ज्या जाहिराती निघतात तेही आपण व्हिडिओ चॅनलवर मित्रांनो कव्हर केलेलं आहे सर्व। तर तेही मित्रांनो तुम्ही पाहून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचा जो व्हिडिओ असेल त्याचं मित्रांनो तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। तर पहा मित्रांनो, विमुक्त जाती अ साठी 6 जागा आहेत, भटक्या जमाती ब साठी 5 जागा आहेत, तर भटक्या जमाती क साठी 7 जागा आहेत, भटक्या जमाती ड साठी मित्रांनो 4 जागा आहेत, तर विशेष मागास प्रवर्गासाठी 4 जागा आहेत, इतर मागास वर्गासाठी मित्रांनो 38 जागा आहेत। तर SEBC जो प्रवर्ग आहे नवीन निघालेला मित्रांनो त्यामध्ये 20 जागा आहेत, तर EWS साठी 20 जागा आहेत, तर खुला प्रवर्ग जो आहे त्याच्यासाठी मित्रांनो 54 जागा आहेत आणि एकूण मित्रांनो अशा 198 जागा आहेत। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकूण जे सर्वसाधारण अनुसूचित जातीमध्येच अनुसूचित जमातीसाठीच खुल्या प्रवर्ग सर्वसाठी मित्रांनो ज्या सर्वसाधारण जागा असतात तेही मित्रांनो इथे कप्पीकृत आरक्षण जे आहेत तेही तुम्ही पाहू शकता आणि मग तरच मित्रांनो तुम्ही फॉर्म भरा, म्हणजे मित्रांनो तुम्हाला जास्त बेनिफिट मिळेल। तर मित्रांनो पहा, इथे सर्वसाधारण महिला खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर यांच्यासाठी ज्या जागा आहेत त्याचाही तुम्हाला अंदाजा येईल। तर इथे अनाथासाठी जे आहेत त्यासाठी एकूण रिक्त पदांचे 1% इतके पदे असतील। तर पहा इथे महत्त्वाची जी टीप दिलेली आहे, तर मित्रांनो त्या टिपमध्ये जे तुम्ही पैशाची किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची जी कोणीही मागणी करेल त्या बाबतीत मित्रांनो तुम्हाला संपर्क साधायचा आहे। तर पहा मित्रांनो, या ज्या जागा आहेत त्या अमरावती ग्रामीणच्या जागा आहेत आणि मित्रांनो अतिशय चांगल्या जागा आहेत मित्रांनो, या 198 जागा आहेत टोटल। तर चॅनलला जास्तीत जास्त मित्रांनो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।